नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 6 जून 2024. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? सरकारी आकडेवारीनुसार 2023-24 मध्ये भारताला टिंबटिंबमधून सर्वाधिक FDI प्राप्त झालेला आहे. तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक ए सिंगापूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे, ज्या देशातून या ठिकाणी आपल्या प्यारा भारताला सर्वाधिक FDI थेट परकीय गुंतवणूक फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट प्राप्त झालेला आहे. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ काळजीपूर्वक पहा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे, तुम्ही कोणत्याही एक्झामची तयारी करा. प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो? अलीकडेच 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये नोटा NOTA ने 2.18 लाखांहून अधिक मतासह नवीन विक्रम कोठे निर्माण केलेला आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, इंदोर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं नोटाचा फुल फॉर्म काय आहे? नन ऑफ दी अबव असं याचा फुल फॉर्म होतो. ठीक आहे, तर 2.18 लाखांहून या ठिकाणी अधिक मतासह नवीन विक्रम या ठिकाणी तयार केलेला आहे नोटाने 18व्या लोकसभा निवडणुकीमध्ये. हे जे काय 2024चं इंडियन जनरल इलेक्शन होतं, लोकसभा इलेक्शन होतं, निवडणूक होतं, याच्यावरती काल रात्री आपण 7:30 वाजता एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे. वेळात वेळ काढून तो व्हिडिओ अवश्य पहा, त्याच्या वहीमध्ये नोट्स काढून घेण्याचा प्रयत्न करा. तरी सुद्धा काही 2-4 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. हे जे काही इलेक्शन झालं ते 19 एप्रिल 2024 ते 1 जून 2024 दरम्यान झालं. लोकसभेच्या एकूण 543 जागांवरती ही निवडणूक झालेली होती. बहुमतासाठी 272 जागांची गरज होती. त्याच्यामध्ये BJPला एकट्याला इंडिव्हिज्युअली 240 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत किंवा मिळालेल्या आहेत आणि NDAला सोबत मिळून एकूण 293 जागा जिंकलेल्या आहेत. त्याच्यानंतर काँग्रेसला इंडिव्हिज्युअली एकट्याला 99 जागा जिंकता आलेल्या आहेत आणि इंडी अलायन्सला सोबत मिळून एकूण 234 जागा या ठिकाणी काँग्रेसने जिंकलेल्या आहेत. या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. कोणत्या खेळाडूला ICC ODI प्लेयर ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, विराट कोहली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर विराट कोहली या खेळाडूला ICC मेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर 2023 या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला आहे. हा जो काय अवॉर्ड आहे तो कोण देतं? तर ICC. तर ICCचे जे काही इतर अवॉर्ड आहेत 2023 साठी देण्यात आलेले त्याच्यावरती आपण एकदा नजर टाकूया. ही स्लाइड अत्यंत महत्त्वाची आहे. ICC मेन्स क्रिकेटर ऑफ द इयर हा अवॉर्ड देण्यात आला 2023 साठी पॅट कमिन्स यांना. ICC मेन्स टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर 2023 साठी देण्यात आला उस्मान ख्वाजा यांना. ICC मेन्स ODI क्रिकेटर ऑफ द इयर 2023 देण्यात आला, आपण आत्ताच पाहिलं, विराट कोहली याला. आणि ICC मेन्स इमर्जिंग क्रिकेटर ऑफ द इयर हा देण्यात आला 2023चा रचिन रवींद्र यांना. या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. पुरस्कार देण्यात आला आहे ICCच्या माध्यमातून. फुल फॉर्म आहे इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल, मराठीमध्ये म्हणता येईल आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. स्थापना झाली 15 जून 1909ला. अध्यक्ष आहेत ग्रेग बार्कले, उपाध्यक्ष आहेत इम्रान ख्वाजा, CEO आहेत जोफ एलार्डिस, महाव्यवस्थापक आहेत वसीम खान आणि मुख्यालय आहे दुबई UAE या ठिकाणी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, सुशील कुमार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सुशील कुमार असं त्यांचं नाव आहे. दीनदयाल बंदर प्राधिकरणाच्या चेअरमॅनपदी अध्यक्षपदी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रश्न आहे नियुक्तीबद्दल, तर लगेच नवनवीन नियुक्त्यांवरती आपण चर्चा करूया. नौदलाचे प्रमुख आहेत दिनेश कुमार त्रिपाठी. नौदलाचे उपप्रमुख आहेत कृष्णा स्वामीनाथन. नॅशनल डिफेन्स अकादमीचे कमांडंट बनलेले आहेत गुरुचरण सिंग. महाराष्ट्राचे मुख्य सचिव बनले आहेत नितीन करीर. रेल्वे बोर्डाचे सचिव बनले आहेत अरुणा नायर. भारतीय नौदल अकादमीमध्ये कमांडंट या ठिकाणी बनलेले आहेत विनीत मॅकार्डी. सशस्त्र सीमा बलाचे महासंचालक बनले आहेत दलजीत सिंग चौधरी. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक बनले आहेत नीना सिंग. स्पेशल ऑलिम्पिक एशिया पॅसिफिक ॲडवायझरीचे अध्यक्ष बनले आहेत मल्लिका नड्डा. जागतिक पशु आरोग्य संघटनेचे महासंचालक बनले आहेत इमॅन्युअल सोबेरन.
इंदिरा गांधी सेंटर फॉर ॲटॉमिक रिसर्चचे संचालक बनलेत चंद्रशेखर गौरीनाथ कराडकर आणि दीनदयाल बंदर प्राधिकरणाचे अध्यक्ष बनलेत सुशील कुमार. पुढचा प्रश्न क्रमांक 4. जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय समितीची टिंबटिंब येथे पहिली बैठक झालेली आहे. 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए नवी दिल्ली हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र, तमिळनाडू, कर्नाटक, आसाम, त्रिपुरा, उत्तराखंड आणि तेलंगणाने आपला पायलट प्रोजेक्ट या ठिकाणी राबवलेला आहे. या योजनेचा उद्देश प्राथमिक कृषी सहकारी संस्था स्तरावर विविध कृषी पायाभूत सुविधांचा विकास करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे. तर ही जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणूक योजनेसाठी राष्ट्रीय स्तरावरील समन्वय समितीची पहिली बैठक नवी दिल्ली या ठिकाणी संपन्न झालेली आहे. लगेच काय करूया आपण पुढचा प्रश्न क्रमांक 5 पाहूया. सर्वोच्च न्यायालयाने लिंग संवेदना आणि अंतर्गत तक्रार समितीची पुनर्रचना केलेली आहे. या समितीचे अध्यक्षपद कोण घेणार आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी न्यायमूर्ती हिमा कोहली असं त्यांचं नाव आहे. मला फक्त कमेंट करून सांगा कोणत्या उच्च न्यायालयाच्या ह्या चीफ जस्टिस आहेत. हिमा कोहली असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 6. कोणत्या संस्थेने वायुगतिकीय रचना आणि विश्लेषणासाठी प्रवाह सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी इस्रो हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर इस्रोने काय केलेलं आहे तर वायुगतिकीय रचना आणि विश्लेषणासाठी प्रवाह सॉफ्टवेअर विकसित केलेलं आहे. 2-3 पॉईंट लिहून घ्या. हे सॉफ्टवेअर इस्रोच्या विक्रम साराभाई स्पेस सेंटरमध्ये विकसित करण्यात आलं आहे. हे प्रक्षेपण वाहने, पंख असलेली आणि पंख नसलेली री एंट्री वाहनांवरती बाह्य तसेच अंतर्गत प्रवाहाचे अनुकरण करू शकते. हे सॉफ्टवेअर क्षेपणास्त्रे, विमाने आणि रॉकेटच्या डिझाईनमध्ये गुंतलेल्या शैक्षणिक आणि इतर संस्थांना जटिल वायुगतीय समस्यांवरती उपाय शोधण्यासाठी मदत करणार आहे. अशा प्रकारचं हे काय आहे एक सॉफ्टवेअर आहे ज्याचं नाव आहे प्रवाह आणि कोणी लॉन्च केलेलं आहे विकसित केलेलं आहे तर इस्रोने. ठीक आहे. पाहूया पुढचा प्रश्न क्रमांक 7. जून 2024 मध्ये एका भव्य उद्घाटन समारंभामध्ये या ठिकाणी नवीनतम संग्रह द गोल्डन कृष्णाचे अनावरण कोणी केलेलं आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी कृष्ण कनाही. पहा या ठिकाणी लक्षात ठेवू शकता तुम्ही कृष्ण कनाही याच्यावरून गोल्डन कृष्ण असं तुम्ही लिंक करू शकता. तर कृष्ण कनाही यांनी संग्रह द गोल्डन कृष्णाचे अनावरण केलेले आहे. हे प्रदर्शन कनाहीच्या भगवान कृष्णाभोवती केंद्रित असलेल्या उत्कृष्ट नवीन कार्याचे प्रदर्शन करते आणि अशा प्रकारे याचं जे काही इनॉग्रेशन आहे ते केलेलं आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 8. INS म्हैसूर जहाजाला किती वर्ष कंप्लीट झालेली आहेत किंवा पूर्ण झालेली आहेत? मला कोणी कमेंट करून सांगू शकेल का INS या शब्दाचा फुल फॉर्म काय असतो? तोपर्यंत आपण हे जे काय INS म्हैसूर जहाज आहे याच्याबद्दल जाणून घेऊया. 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए 25 वर्ष कंप्लीट झालेली आहेत. यालाच आपण या ठिकाणी रौप्य महोत्सव सिल्वर जुबली या नावाने देखील ओळखलं जातं. तर INS म्हैसूर जहाज रौप्य महोत्सव साजरा करत आहे. INS म्हैसूर ईस्टर्न फ्लीटच्या फ्रंटलाईन मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशकाने देशाच्या सेवेची 25 वर्ष पूर्ण करून रौप्य महोत्सव नुकताच साजरा केलेला आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 9. भारत कोणत्या वर्षामध्ये 81व्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या AGMचे आयोजन करणार आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी 2025 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर 2025 या वर्षामध्ये भारत 81 क्रमांकाच्या आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक संघटनेच्या AGMचे आयोजन करणार आहे. ठीक आहे. या ठिकाणी लगेच आपण काय करूया मग नवनवीन जे काही समिट्स होत आहेत परिषदा होत आहेत त्याच्यावरती चर्चा करूया. लिहून घ्या. पहिली इंडस एक्स गुंतवणूकदारांची बैठक नवी दिल्लीमध्ये झाली. 10वी एशियन संरक्षण मंत्र्यांची बैठक इंडोनेशिया या ठिकाणी. 54वा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया गोव्यामध्ये. जागतिक मत्स्य व्यवसाय समिट इंडिया 2023 गुजरातमध्ये. 11वा आंतरराष्ट्रीय पर्यटन मार्ट मेळावा मेघालयमध्ये. एशियन इंडिया मिलेट फेस्टिवल 2023 इंडोनेशियामध्ये. संयुक्त राष्ट्र हवामान बदल परिषद COP28 UAE या ठिकाणी. G77 शिखर परिषद 2024 मध्ये झाली युगांडा या ठिकाणी आणि 2024 मध्ये वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट झालं दुबई या ठिकाणी. पुढचा प्रश्न क्रमांक 10. गाझामधील युद्धामुळे कोणता देश इस्रायली या देशातील व्यक्तींना देशामध्ये प्रवेश करण्यासाठी बंदी घालणार आहे? काही पण करता हा एक देश. 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मालदीव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. 2 पॉईंट लिहून घ्या. मालदीवमध्ये
प्रामुख्याने मुस्लिम राष्ट्र गाझामधील युद्धावरती जनक्षोभ या ठिकाणी वाढलेला आहे, त्यांचा राग वाढलेला आहे. गेल्या वर्षी सुमारे 11,000 इस्रायलींनी मालदीवला भेट दिली होती, जे त्यांच्या एकूण टुरिझम आगमनाच्या 0.6% होतं. एवढाही काही फरक पडणार नाही. मालदीवबद्दल सांगायचं म्हटलं तर अध्यक्ष आहेत मोहम्मद मुइझू, राजधानी आहे माले, चलन वापरलं जातं मालदीवियन रुफिया. पुढचा प्रश्न क्रमांक 11वा. स्टेट बँक ऑफ इंडिया ही कितवी बँक बनली आहे ज्याचे बाजार भांडवल 8 लाख कोटी रुपये क्रॉस केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, तिसऱ्या क्रमांकाची बँक बनलेली आहे, ज्याचं जे काही बाजार भांडवल आहे, मार्केट कॅपिटलायझेशन आहे, ते या ठिकाणी 8 लाख कोटी क्रॉस केलेलं आहे. सर्वात अव्वल स्थानी कोण आहे तर 1 नंबरला आहे रिलायन्स, जवळपास 20 लाख कोटीपेक्षा जास्त त्यांचं मार्केट कॅप आहे. 2 नंबरला आहे TCS, त्यांचा आहे जवळपास 13.5 लाख कोटीच्या जवळपास या ठिकाणी मार्केट कॅपिटलायझेशन आहे. आणि बँकेमध्ये जर पाहिलं तर 1 नंबरला आहे HDFC बँक आणि सगळ्या अव्वल रँकिंगमध्ये पाहिलं तर 3 नंबरला आहे HDFC बँक. बँकांमध्ये 1 नंबरला आहे HDFC, 2 नंबरला आहे ICICI आणि 3 नंबरला आहे स्टेट बँक ऑफ इंडिया. ठीक आहे, स्टेट बँक ऑफ इंडियानं 8 लाख कोटीचं मार्केट कॅपिटलायझेशन क्रॉस केलेलं आहे. अशा प्रकारे शेवटचा प्रश्न क्रमांक 12वा. तन्वी शर्मा जी जून 2024 मध्ये उल्लेखनीय कामगिरीसाठी बातम्यांमध्ये दिसलेली होती किंवा चर्चेत आलेली होती, तर हे जे काय तन्वी शर्मा आहेत या कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? तर पर्याय क्रमांक ए बॅडमिंटन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काय प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये, हा कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, डुकराचे यकृत टिंबटिंबमध्ये प्रथमच जिवंत कर्करोगाच्या रुग्णामध्ये प्रत्यारोपित करण्यात आलेलं आहे. भारत, चीन, जपान की रशिया? तर ज्या पण विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर आहे बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन चेक करणं, तपासणं हे देखील तितकंच जास्त महत्त्वाचं सुद्धा असणार आहे. तर लगेच जून महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. 1 जूनला असतो जागतिक दूध दिवस, 2 जूनला 2 दिवस असतात आंतरराष्ट्रीय लैंगिक कामगार दिवस आणि तेलंगणा राज्य निर्मिती दिवस, 3 जून जागतिक सायकल दिवस, 5 जून जागतिक पर्यावरण दिवस, 7 जून जागतिक अन्न सुरक्षा दिवस, 8 जून जागतिक ब्रेन ट्यूमर दिवस आणि जागतिक महासागर दिवस, 12 जून जागतिक बालमजुरी विरुद्ध दिवस, 14 जून जागतिक रक्तदाता दिवस, 15 जून जागतिक पवन दिवस, 20 जून जागतिक निर्वासित दिवस, 21 जूनला 3 दिवस असतात जागतिक संगीत दिवस, जागतिक जलविज्ञान दिवस आणि आंतरराष्ट्रीय योगा दिवस, 23 जून आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिवस आणि आंतरराष्ट्रीय विधवा दिवस, 26 जून अंमली पदार्थाचे सेवन आणि अवैध तस्करी विरुद्ध आंतरराष्ट्रीय दिवस आणि शेवटी 30 जूनला असतो जागतिक लघुग्रह दिवस. क्लिअर? तर लगेच काय करूया, मे महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस आहेत त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. जसं की 1 मेला 3 दिवस असतात आंतरराष्ट्रीय कामगार दिवस, महाराष्ट्र तसेच गुजरात राज्याचा राज्य दिवस आणि उज्ज्वला दिवस, 2 मे जागतिक टुना मासा दिवस, 3 मे जागतिक पत्रकार स्वातंत्र्य दिवस, 4 मे कोळसा खाण कामगार दिवस, 7 मे जागतिक ॲथलेटिक्स दिवस आणि जागतिक दमा दिवस. जागतिक दमा दिवस असतो मे महिन्याच्या पहिल्या मंगळवारी. 8 मे जागतिक रेड क्रॉस दिवस, 11 मे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवस, 12 मे आंतरराष्ट्रीय परिचारिका दिवस, 14 मे जागतिक स्थलांतरित दिवस, 15 मे कुटुंबाचा आंतरराष्ट्रीय दिवस, 17 मे जागतिक दूरसंचार दिवस आणि जागतिक उच्च रक्तदाब दिवस, 18 मे जागतिक एड्स लस दिवस, आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिवस आणि मे महिन्याच्या 3ऱ्या शनिवारी म्हणजेच 18 मेला यावर्षी आहे सशस्त्र सेना दिवस. त्यानंतर 21 मे दहशतवाद विरोधी दिवस, 22 मे जैविक विविधतेसाठी आंतरराष्ट्रीय दिवस आणि 31 मे तंबाखू विरोधी दिवस आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती. क्लिअर?